अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला. अशा बिकट प्रसंगी शिवरायांना त्याची भेट घ्यावी लागली. अफजल खान दगा करणार याची खात्री महाराजांना होतीच. त्यामुळे महाराजांनी आपल्या अंगरक्षकामध्ये जीवा महाला आणि संभाजी कावजींना सामील केले होते. जीवा महाला तर आपल्या सर्वांना माहीत आहेतच, पण संभाजी कावजी सर्वांनाच माहीत असतील असे सांगू शकत नाही. जय शिवराय मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवरायांनी का अफजल खानाचं मुंडकं छाटणाऱ्या संभाजी कावजीला मारायला सांगितले. चला तर मग पाहूया. तर मग सर्वात आधी संभाजी कावजी कोण हे माहीत करून घेऊया. संभाजी कावजी यांचा जन्म कोंढावळे या गावी झाला. संभाजी कावजी यांनी कान्होजी जेडे यांच्या हाताखाली युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले असावे व त्यांच्या आदेशावरून छत्रपती शिवरायांच्या सेवेत रुजू झाल्याचा अंदाज इतिहासकार बांधतात. संभाजी कावजी शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत अगदी सुरुवातीपासून होते. ते स्वराज्यातील सर्वात उंच शिलेदार होते. उंचीच्या बाबतीत ते सरसेनापती नेताजीराव पालकरांना देखील मागे टाकत होते. ताकदीच्या बाबतीत तर ते तानाजी मालुसरे यांना मागे टाकत होते. असे हे संभाजी कावजी. त्यांची जावळीची मोहीम माहीत करून घेऊया. शिवरायांनी जावळी जिंकली. चंद्रराव मोरे मारला गेला, परंतु चंद्रराव मोरे याचा भाऊ हनुमंतराव मोरे हा जावळीच्या जंगलात लपून बसला. त्याला मारल्याशिवाय जावळीवर असलेला धोका संपणार नव्हता. तेव्हा याचा शेवट करण्यासाठी शिवरायांनी संभाजी कावजी यांना जावळीची मोहीम दिली. त्यानंतर संभाजी कावजी हे जावळी खोऱ्यात शिरले आणि तिथल्या जंगलात त्या हनुमंतराव मोरे विरुद्ध संभाजी कावजी असं युद्ध सुरू झालं. शेवटी संभाजी कावजींनी हनुमंतराव मोरे यास ठार मारले. पुढे 1658 साली महाराजांनी त्यांना जुन्नर किल्ला हस्तगत करण्यास पाठवले. सोबत सुभेदार तानाजी मालुसरे यांना देखील पाठवले. त्या लढाईत तर त्यांनी फार मोठे शौर्य गाजवले. नंतर महाराजांचा प्रतापगडचा पराक्रम यात देखील त्यांचे मोठे योगदान दिसून येते. चला तर हे योगदान नक्की कशा प्रकारे होते माहीत करून घेऊया. अफजल खान सारख्या ताकदवर सरदाराशी मुकाबला करायचा असेल तर त्याच्यासारख्याच ताकदीचा माणूस आपल्याकडे पाहिजेच. मग तो दुसरा तिसरा कोणी नाही, संभाजी कावजीच होता. म्हणून महाराजांनी त्यांना सुद्धा घेतले होते. खान आपल्या पालखीतून प्रतापगडावर आला. भेट झाली. खानाने दगाबाजीचा डाव केला. महाराजांनी त्याला प्रतिउत्तर दिले. महाराजांनी खानाच्या पोटात वाघनख्यांचा मारा केला. खानाचा कोतळा बाहेर आला. खान ओरडला. हे ऐकताच खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांनी शिवरायांवर वार केला, पण महाराजांनी तो वार चुकवला. इतक्यात सय्यद बंडा महाराजांवर धावून आला, पण आपले जीवा महाला हे सय्यद बंडावरच लक्ष ठेवून होते. महाराजांवर वार करायच्या आत त्यांनी सय्यद बंडाचा हात कापला व दुसऱ्याच वारात सय्यद बंडाला मारला. ह्या गोंधळाचा फायदा घेऊन जखमी खान आपले पोट दाबून शामियान्याच्या बाहेर पडला. त्याचे बोही पालखी घेऊन तयार होते. त्याला पालखीत घालून ते पुढे चालू लागले. इतक्यात संभाजी कावजींनी भोयाचे पाय कापले. खानाची पालखी कोसळली आणि मग संभाजी कावजींनी जखमी खानाचे मुंडके तलवारीने धडा वेगळे केले आणि खानाचे मुंडके घेऊन राजाजवळ गेले. हे पाहून महाराज खुश झाले. इथेपर्यंत संभाजी कावजींचा इतिहास चांगला आहे, पण इथून पुढे त्याच्या उलट आहे. चला तर मग कसं काय ते पाहू. शाहिस्ते खान ज्यावेळेस स्वराज्यावर चालून आला त्यावेळी संभाजी कावजींचा मित्र बाबाजी राम हा शाहिस्ते खानास जाऊन मिळाला. यावर महाराजांनी संभाजीला जाब विचारले असता त्यावर संभाजी कावजी नाराज झाले आणि शाहिस्ते खानास जाऊन मिळाले. संभाजी कावजीचा प्रतापगडचा पराक्रम शाहिस्ते खानाच्या कानावर आलाच होता. संभाजी कावजींनी शाहिस्ते खानाला आपले बळ घोडा 4 पायांना धरून उचलून दाखवले. यावर शाहिस्ते खानाने त्यांचे बळ पाहून त्यास मौजे मलकर या ठिकाणी ठाणे घालून 500 स्वारांनीसी ठेवले. मग काय, महाराज शांत बसणारे नव्हते. त्यांनी प्रतापराव गुजरांना सेना घेऊन संभाजी कावजीला संपवण्याचा आदेश दिला. कारण त्यांना माहीत होतं की स्वराज्याबद्दल सर्व माहिती जाणणारा, स्वराज्याचे डावपेच जाणणारा व्यक्ती दुश्मनाकडे असणे स्वराज्यासाठी चांगले नव्हते. म्हणून त्यांनी सरनोबत प्रतापराव गुजरांना संभाजी कावजींना संपवण्याचा आदेश दिला. सरनोबत प्रतापराव गुजरांनी संभाजी कावजीबरोबर युद्ध करून त्यास ठार मारले. या गोष्टीचे महाराजांना देखील वाईट वाटले, पण काय करणार, संभाजी कावजींनी तो निर्णय घेतला होता. आपल्यापुढे कितीतरी मावळ्यांची नावे आहेत की ज्यांनी कशाचीही पर्वा न करता
आपले प्राण स्वराज्याच्या हितासाठी महाराजांसाठी वाहिले, परंतु स्वराज्याशी किंवा महाराजांशी कधी गद्दारी करण्याचा विचार देखील केला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उरावानिशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजींना का मारायला सांगितले याचे उत्तर आपल्याला मिळाले असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.